हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला मोरम चोंगी बनवायचा आहे। चोंगी बनवायसाठी आपल्याला लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, गूळ, तूप, खोबरं खिसलेलं, खसखस, बडीशोप भाजून सनी जाडसर वाटून घेतलेला आहे। चोंगी करायसाठी माझ्याजवळ साचा आहे। आता आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे। तर आपल्याला ह्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जितकं मोठं छोटं करायचं आहे तेवढं तूप लावून घ्या। आता आपल्याला ही पिठाचा गोळा असं ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। बघा, असं आपल्याला फिरवायचं आहे। बघा, आता आपल्याला असं काढून घ्यायचं आहे। बघा, डिझाइन किती मस्त आलेली आहे। तर आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे। बघा, असं आपल्याला तूप टाकून सनी चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघा, असं चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मग आता आपण ह्याला काढून घेऊ। आता आपल्याला ह्याच्यावर थोडंसं खोबरं, खिसलेलं खोबरं चांगलं भरून घालायचं आहे। आता आपल्याला बडीशोप भाजून घेतलेलं बडीशोप, इलायची ह्याच्यावर घालून घ्यायचं आहे। थोडीशी खसखस। आता आपल्याला ह्याच्यावर गूळ सोडायचा आहे। बघा, असं आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर आपल्याला थोडंसं ह्याच्यावर तूप घालून घ्यायचं आहे। बघा, आपल्याला मी साच्याचं करून दाखवलेलं आहे। आता बिना साच्याचं, ज्याच्याजवळ साचा नाही त्यानं पण असं आपल्याला चपाती लाटून घेतल्याने लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर लाटायचं आहे। बघा, असं थोडंसं जाडसर आपल्याला छोटीशी चपाती बनवून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही तूप लावून चांगलं शेकून घ्यायचं आहे। दोन्हीकडून चांगलं आपल्याला शेकून घ्यायचं आहे। मग आता आपल्याला असं कापडाच्या साहाय्याने गरम गरम चपातीला अशी चिमटा काढायचा आहे। अशी डिझाइन करायचं आहे आपल्याला। असं आपण डिझाइन करून घ्यायचं आहे। आता आपल्याला तेच मसाला याच्याला वापरायचा आहे। तेच मसाला वापरायचा आहे। तर खोबरं, बडीशोप, इलायची, थोडीशी खसखस, गूळ असं तुम्ही खिसून पण घालू शकता। मग असं आता आपल्याला वरून थोडंसं तूप सोडायचं आहे।
बघा आपले चोंगे तयार झालेले आहेत मोहरम फेशियल। बघा आपण हे साच्याने तयार केलेलं आहे, हे हाताने तयार केलेलं आहे, दोन्ही मध्ये काय फरक नाही, तुम्ही असं पण करू शकता।